हॅलो. हा नमस्ते. हा नमस्ते, बोला. ते तुमचा भूमी चार्जरचा व्हिडिओ बघितला आता. हा. तर आपले द्राक्ष 1-3 एकर. बर बर बर. आता ते काढायचाच विचार आहे, उपटून असं अवस्था झालेली आहे. काय प्रॉब्लेम झालाय त्याला? म्हणजे मालच लागत नाही त्याला, आता यंदा मालच नाही लागला. बर. हम्म. कसं नियोजन तुमचं पहिलं कसं होतं त्याचं? केमिकलच पूर्ण. नाही नाही, पण कसं डोस शेणखताचं एप्रिलचं कसं नियोजन होतं? शेणखत 2 टेलर एकरी. एकरी. बर बर. हा. आणि मग आता 2 वर्षापासून मळी, कोंबड खत, शेणखत मिक्स करतोय आणि वापरतोय. हा हा. गाव कुठलं आपलं? सुरवड. सुरवड होय. हा. नाही काय अडचण, बरं का, वापरा खत चांगली आहे ती. काय डेफिशियन्सी वगैरे काय, किती वर्षाची बाग आहे? बाग बघा 8 वर्ष येईल. बर बर, मग काय अडचण नाही की, बाग अजून नवीच आहे एवढी. वलांड काय खराब झाले का? वलांड खराब झाले ते काय काय कुठं कुठं जळते ती झाड कलर काडी लांब होई त्याला एप्रिलला आता. त्याला कसं नियोजन करावं लागेल? छाटतानाच काड्या काय करायचं, आपण वायची तयार करतो का? वाय नाही आपलं ही आहे फ्लॅट. मांडव आहे का? मांडव आहे. हा. हा हा. काय नाही अडचण, बरं का, वापरा खत चांगली आहे ती. बरं, आता ह्यांचं काय काय वापरायचं, मी रासायनिक काय मिक्स करायचं का? एक सुरुवातीला 20% म्हणजे 100% जसं रासायनिक वापरतो तसं 10-20% वापर करायचा फक्त. आता काय झालंय, बेड पूर्ण पांढरं पडले ते, म्हणजे आपली जमीन काळी आहे. हा. आणि निबार झालेत बेड. ते होते बेड भुसभुशीत होते, ते त्यांचं लिक्विड भूमी चार्जर आहे ते आपलं 10-12 दिवसाला 2 लिटर एकरी सोडत राहायचं. बर. आणि त्यांची खत आहेत, ग्रीन महाराष्ट्र आहे, झाम फिशर आहे, ऑर्गॅनिक मध्ये आहेत ती, पोटॅश आहे, आता भूमी अमृत. एक झाडाला आता तुम्ही काय करा, तुम्हाला खर्च वाटेल थोडासा, पण आपलं रान खाली बिगलेलं म्हणून 1-2 किलो झाडाला टाका सुरुवात. प्रति झाडाला का? हा. बर. 100% माल येईन आपलं. वरनं काय त्यांचं स्प्रे बी आहेत जरा थोडस, ते बी वापरायचं. ग्रीन पॉवर म्हणा, पुन्हा बाकीचे आहेत थोडेसे, मॅजिक बर. प्रो, अशी आहेत ती औषधं वापरायची, सोडायची, फवारायचं. आणि जी वरलं जे आपण पहिलं केमिकल स्प्रे घेतो हा. ती चालू ठेवायचं. आपलं गर्भधारणे 6B, रेशियल 0, आपलं 05234 म्हणा, किंवा लिओशन म्हणा. एक 4-4, 5-5 हात घ्यायचं. बर बर. हम्म. आणि काय होतंय, मुळीच चालू नाही, म्हणजे वर असं अहो, जे. तुमची मुळी बंद पडत नाही, मी गॅरंटी घेतो त्याची. ती भूमी चार्जर लिक्विड जी आहे का, हा. ती वापर करा. तुमचं रान भुसभुशीत होईल. डोस भरल्यावर तुमच्या बेड मध्ये किती सुधारणा होती तुमच्या लक्षात लगेच येईल. बाग काय काढू नका. दर असला बाग काढायचं काय सोपं नाही. बरं, त्याला खर्च काही कमी होत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. 100% तुमचं बेड हाताने उकरणार एक इथं. बर बर बर. हो. आणि आता हे किती? तुमची मुळी नाही बंद पडणार, हे मी सांगतो तुम्हाला. हा 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 हा. त्याला काय करायचं, भूमी चार्जर लिक्विड घ्यायचं, गुळ 1-2 किलो एकरी घ्यायचा, एक टाक 2-3 लिटर दुधाचं टाक करायचं, बरोबर सोडायचं. मायक्रो राहायचं त्यांचं येते. काय नाही, हे वापर करा. 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. आपलं काय एप्रिलला एखादं हे घ्या, 10-20 नाही 18-40 एखादं घ्या त्यात, आणि बाकीचं एकरी 2-2 टाका. बर. आणि भूमी अमृतचं 1-2 किलोचं झाडाला डोस जाऊ द्या आता. झाडाला अहो, 2. माझं बी काळच रान आहे. माझं तर पाणी सोडलं की एका मिनिटाच्या आत आपल्या ट्रॅक्टरच्या चाकोरी खाली पाणी येत होतं. होय, हार्ड झालतंय म्हणजे. भरपूर. तसंच झालंय, ते बी तसंच झालंय. आणि एक काम करा, एकरी 2 किलो आपलं काय बरं, झाडाला. काय म्हणायचं नाही ते, हे तुरटी, हा. 1-2 किलो सोडा त्याला तुम्ही पहिलं, आता चालू लगे. तुरटीनं काय होईल? तुरटी ती रानात पेज मेंटेन होतो ना. असं आहे का? हा. आता ऐका की, ते आम्ही माती परीक्षण बी केलं या. त्या माती परीक्षणाचं सांगू ना, मी दमून गेलोय. त्याचा एक शब्द सांगू ना, हा 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 हा. त्याचा एक शब्द सांगू ना. आपल्या जमिनीचं काय झालंय, सेंद्रिय कर्ब झाले ते कमी, ह्युमस झालाय कमी. आपल्यात तुम्हाला सांगतो, पहिले ऑलरेडी 45% खनिज मातीत आहे, 25% हवा लागतं, पाणी लागतं.
बरोबर आहे. आणि 5% लागतं ते ऑर्गॅनिक मॅटर लागतं आणि 2-2.5% 1-2% कार्बन लागतो सेंद्रिय कर्ब. हा 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 त्यातनं ही समजा तो घटक उपलब्ध होते, पूर्तता होती समजा घटकाची. हा. त्यामुळे ते माती परीक्षणचं तेवढं डोक्यातनं काढून टाका पहिलं. होय. माझं तर डिफिशियन्सी आहे, पिवळी चुटूक बाग पडतो एप्रिलला. एप्रिल, हा बरोबर. हा एप्रिलला तसंच झालं हे. काडीच तयार होत नव्हती ना. हा 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 बरोबर आहे. तुम्ही जेवढा भूमी चार्जरचा वापर जास्त करा लिक्विडचा, हा तेवढा फायदा आहे. होय ना. का तर सेंद्रिय कर्ब आपण रासायनिक टाकून टाकून कमी केलेलं लगेच वाढत नाही. खरंय खरंय खरंय. मग ही पूर्तता तर होईल, माल लागेल, त्याचा काही विषय नाही, फक्त वापर कंटिन्यू ठेवा. अहो आता 2 टनच निघलाय, खर्च निघला नाही एकरी. नाही निघत हो. खर्च किमल का 3 लाख रुपये एकरी खर्च होतोय बा. हो हो 3-3. मग 3-3.5 लाख रुपये खर्च होते. नाही हो एवढं सोपं खर्च करून बागा काढणं म्हणजे तयार करायचं काय सोपं आहे का सांगा बरं. बरं तुमची बाग बी नवीन आहे अजून, एवढी जुनी नाही झालेली. बरोबर आहे. हा हा बरोबर आहे. चांगलं रिझल्ट चांगला आहे इथं. थोडस हा. वर्ण स्प्रे मध्ये मायक्रोटन म्हणा किंवा कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, फेरस याचं थोडं हा. थोडस तुम्ही ग्रेन पॉवर संग स्प्रे घेतलं, पानं जाळवणार, पानं काळुकी येणार. हा रोग राहिला जरा कमी बळी पडते अजून त्यात. होय ना. पानं झाड झाल्यावर विषयच नाही लई. बरोबर आहे की. पान स्ट्रॉंग तर समजाच आहे ना. बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे तुम्हाला बघू. पासून वापरा, 100% वापरा आणि जरा व्यवस्थित आपलं 10 दिवसाला ही आपलं भूमी सोडत राहावा. हा हा हा. पहिल्यांदा काय करा, 1 ते 5 लिटर सोडून द्या आणि पहिला बर आता तुम्ही हे करा, हा तुरटी. तुरटी सोडून द्या. एकरी 2 केलं ना. हम्म. बर ठीक आहे चालतं. आणि नंतर मग हे वापरतो. हा लिक्विड घ्यायचं. काय नाही, चांगलं रिझल्ट आहे, काय अडचण नाही. विश्वास ठेवा, पहिल्यांदा 21 दिवस रिझल्ट वाटत नाहीत माणसाला. हा हा एकदा चालू बरोबर. करा म्हणजे काय नाही. बरं ही काय रासायनिक नाही, हे ऑर्गॅनिक सेंद्रिय मध्ये औषध आहे. हो हो. रासायनिकनं काय झालंय, किती वापरलं तरी काय देतच पाडा आहे. अहो नाही ते रासायनिक नाही राहिलं काय की येड्यात काढायला लागली ते आपल्याला. समजा माती पाणी परीक्षण करा, तहान करा, तण करा. हो हो. काय होतोय विषय, हे दुकानदार हे काय सरकारकडून देण आहे, काय लागतंय शेतीला. बरोबर आहे की. ते जातंय ना समजा. हा 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 हा. पण इकडे जमीन खराब व्हायला लागली ही ध्यानात घेणे. हो हो बरोबर आहे. नाही राजपाल ही त्यांची बैठक झाली तेव्हा रासायनिक वापरूच नका म्हणून शिंदे यायची. कसं म्हणताय? मध्ये त्यांची आपलं मीटिंग झाली, राजपाल म्हणा, पुनर्वसन शिंदे म्हणा किंवा फडणवीस म्हणा, हा हा हा. रासायनिक वापरू नका म्हणते सरळ. म्हणते ते म्हणजे आता सवय लागली दारू पिणार. त्याला स्त्रोत कुठलाही नव्हता ना शेतकऱ्याकडे. हा बरोबर आहे. निके शेणखतावर येत नाही. शेणखतात काय युरिया 18-40 आणि 10-26 होते. नाही नाही, शेणखताचं तुम्ही शेणखत किती वापरता? शेणखत आम्ही वापरतो झाडाला 1 कॅरेट टाकतो. होय म्हणजे 2 टेलर जाते त्या एकऱ्या. हो काय नाही अहो काय यंदा काय प्रयोग केला ते काय ठिकाणी शेणखत टाकलं बी नाही. बर बर. गेल्या वर्षी शेणखतावर आहे तरी त्याच्यात बी माल उलट जास्त पाय काय काय ठिकाणी. नाही नाही जमिनीवर असतो. हा ती राहते की जमिनीवर पण. आता काय काय एकरात 15-15 लाख झाले त्या. काळी जंबो आहे ना. हा हा. 2 एकरात जवळपास 35 लाख झाले त्या. हम्म 2 एकरात झाले ते 6 लाख 7 लाख. म्हणजे असं बी आहे. नाही बरोबर आहे, पण आपण जमिनीवर काम करा, जागावर मेजावर काम करायचं नाही. हो बरोबर आहे. झाडावर जमिनीवर काम झालं पाहिजे बघा. ती जगवणार आहे कोण? जमीनच जगवणार आहे. मग आपण रासायनिक टाकून टाकून त्याला मारायला लागलोय आणि ते कसं जगवणार आहे वर? खरंय खरंय खरंय. हम्म. चालतंय, मी नंबर सेव्ह करतो तुमचा. बर बर बर. अडचण आली तर करेन फोन अजून काय. होय होय. आणि वापरतो ती, नाही काढत एवढ्या वर्षी बघू काय होतंय. नका काढू, दर कसला आहे राव. हा दर काय 160, 165, 150.
दर चांगला आहे. हो तुम्ही मनानच परत सांगताय मला. होय ना. हम्म. आता छाटणी कवा एप्रिल आपलं हे एप्रिलची आता खरड छाटणी कवा घेणार आहे? आता खरड आता चालूच होते ना थोड्या दिवसात. मग पहिलं ती आणि 20 लिटरच घ्या भूमी चार्जरचा. बर कितीला बसतंय बरं ती? ते 7,850 लिटर. होय का? 7.5 पर्यंत देते. 7.5 बर चालेल. पण ते संग गोळ ताक कंटिन्यू सोडत राहा. बर बर गोळ 2 किलो आणि ताक 2 लिटर हा एकरी. आणि 5 लिटर व्हायचं सुरुवातीला. मायक्रोरायझा एक पुडी टाका एकरी. बर त्या पुडी 500 रुपयाला त्यांचीच घ्या चांगला रिझल्ट. बर 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 काय अडचण आली तर साहेब कॉल कर. बर साहेबांचा नंबर देतो तिथल्या व्हिजिटला येते. बर बर चालेल की. हो पहिली तुरटी सोडून घ्या. हो घेतो 2 किलो सुट्टी सुटतो आधी. जशी पाणी खराब झाले तो आपण तुमचं पेज असं पाणी 9च्या वर. हो 8:30 9 आहे की. त्यामुळे ते काय रिझल्ट पडू येणार. आपण जमीन बाहेर वाढ घेऊ दुसरं काय नाही. जमीन तुमची चिकट लोळ असेल. कसं म्हणताय? जमीन चिकट असेल. हा जमीन चिकट आहे. भुसभुशीत जमीन होती बा. होय ना. तांदूळ पिंदूळ सगळी तयार होते तर. हा 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 तीच महत्वाचा विषय. जेवण झाली जमीन का मग काय लय लागतच नाही. असा विषय होते. माझी 17 वर्षाची बेड असा हाताने इथभर उकडतो काळ राहणार. तुमची किती वर्षी बाग आहे? 17. होय. काळ बंगा होय ना. लोळ झालत जमीन. 17 वर्षाची मध्ये लय गेली बागराव. किती टन माल निघते? आता निघेल की त्यात 6-6.5 टन निघेल आता चालूला. होय 6.5 टन. नाही द्या ना. हा अहो ते 21 पासून माझं 1600-1500 किलो निघत होतं फक्त. नाही नाही बियादाना किती निघेल म्हणताय? 6.5 टन. एकरी? नाही 1.5 एकर आहे हो. हा हा मला भरपूर निघते मग बियादाना. अहो 21 मध्ये पाक बिघल होतं. होय 2 वर्ष 1600, 1500, 1800 किलो माल निघाला. हा 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 आता तुम्ही किती वर्ष झालं वापरताय? हे आता गेल्या वर्षीपासून वापरतोय. बर 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 काळाची गरजच आहे बघा ही. आता जमीन किती बाद झाली त्याच्यावर राहते बा. आतापर्यंत माझं ती झाडाला किती किलो गेले माहिती का? हा 9 किलो गेले बा एप्रिल पासून. 9 किलो का एप्रिल पासून? म्हणजे ऐका की मला काय म्हणायचंय तुमचं 1.5 एकराला किती बॅग गेले ते म्हणाले 50 किलो? 60 बॅगा एका डोसला. एका डोसला एप्रिलला 3 किलो टाकलं तुम्ही. 3 किलो म्हणजे किती बसले तुमचं? किती बॅगा बसल्या अंदाजे? 150 बॅगा. 1.5 एकराला का? 60 आणि 90. म्हणजे पहिल्या डोसला का? मला लय वापरलं तुम्ही. आपलं बिघडलंच होतं तेवढं तर काय सांगायचं तुम्हाला आता. होय ना. आता जाग्यावर चालू असेल सगळं. हो पूर्ण जागेवर. आता बघा की 1.5 एकराला माझं 65 लिटर भूमी चार्जर गेले बा. 1.5 एकराला 65 लिटर किती एप्रिल पासून? सीझनला. बर बर. अहो काय पाणीच नाही मालात. निकी गोड मध्ये खाली साखर आहे. होय नाही काय तीच विषय येतोय. सीएन रेशो एकदम करेक्ट येतोय त्याला. होय ना मग. बरोबर आहे. त्या रासायनिक कवळेपणा वाढतोय. भूमी चार्जर मध्ये 90% कार्बन आहे. फुलवेक विमिक बॅक्टेरिया 12 प्रकारच्या अजून काय घटक आहेत पण कंपनी एवढं ओपन करून देत नाही ना. हो नाही त्यांचं ते नाही ना दाखवणार. दाखवलं सगळीच करतील. अहो मी तुम्हाला आज सांगतो तुमची जर ही चालू राहिलं भूमी अमृत भूमी चार्जर तुमची मूल बंद पडत नाही लागू. होय ना. 10 दिवसाला 2 लिटर. 10 दिवसाला 12 दिवसाला 2 लिटर आपलं सोडत राहणे. बरोबर आहे बरोबर. नाही डोस वापरा बरं.